आता एक मोठी बातमी समोर येते। महाविकास आघाडीनं घोषित केलेल्या बंद विरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांची या संदर्भातली याचिका दाखल झाली आहे आणि या याचिकेमध्ये मवियाना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंद पुकारल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। तर बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून बंद पुकारण्याचा अधिकार नाही असा दावा सुद्धा याचिकेच्या मार्फत करण्यात आला आहे। तसंच बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। राज्य सरकारने या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली होती। बंद संदर्भात कायदा स्पष्ट असताना सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निर्देश दिलेले असताना मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय असा सवाल कोर्टाने केलाय। आता एक मोठी बातमी समोर येते। महाविकास आघाडीनं घोषित केलेल्या बंद विरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांची या संदर्भातली याचिका दाखल झाली आहे आणि या याचिकेमध्ये मवियाना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंद पुकारल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। तर बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून बंद पुकारण्याचा अधिकार नाही असा दावा सुद्धा याचिकेच्या मार्फत करण्यात आला आहे। तसंच बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। राज्य सरकारने या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली होती। बंद संदर्भात कायदा स्पष्ट असताना सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निर्देश दिलेले असताना मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय असा सवाल कोर्टाने केलाय।